मॅचला आपण पाहतोय प्रारंभ होतोय. सूरज खांबे बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होत असताना आकाश पाहायला मिळते स्ट्रायकिंग एंड वरती. पहिला चेंडू एजंट टेकन. व्हाट अ फॅब्युलस कॅच बाय सुमित पाटील. अप्रतिम कॅच. पहिल्या चेंडूवरती मात्र आपण पाहतोय सुमित पाटीलने अगदी डोळ्याचं पारणं फेडणारा कॅच टिपलाय. चेंडू एज लागल्यानंतर अगदी फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये सुमितने मात्र आपण पाहतोय चेंडू कलेक्ट केला आणि एक सुंदर असा झेल त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती एक मोठा हादरा. आकाश मात्र काही न करता गोल्डन डक वरती माघारी परताना पाहायला मिळते कमालची गोलंदाजी. आज सूरज खांबे मात्र आपण पाहतो अगदी प्रत्येक मॅच मध्ये आपला 100% देतोय. अगदी झोकून देऊन तो गोलंदाजी करतोय. प्रयत्नांची पराकाष्ठा त्याच्याकडून पाहायला मिळाली आणि तो मात्र चांगल्या लईमध्ये पाहायला मिळतोय. चांगला असा सूर त्याला गवसलाय आणि अगदी अफलातून मारा तो करतोय. कमालीचा क्रिकेट मैदानावरती सूरज खांबे खेळत असताना पाहायला मिळतोय. प्रशांत मोहरेला आपण पाहतोय विसेन कुरुड संघाकडून. तो मात्र वन डाऊनला बॅटिंग करण्यासाठी आला. क्रिकेटचा फॉर्मॅट कोणताही असो परंतु वन डाऊनच्या बॅट्समनचा रोल नेहमीच महत्त्वपूर्ण असतो. सूरज खांबे मात्र आपण पाहतो अगदी चांगला मारा करत असताना प्रशांत बॅटिंगला आल्या आल्या पहिला चेंडू फेकून देतोय डीप मिडकडच्या बाहेर. एक शानदार पहिल्या षटकामध्ये मात्र आपण पाहतो अगदी बॅट टळपले आणि प्रशांत मोहरेच्या बॅटमधनं अगदी एका मागोमाग एक चांगल्या दर्जाचे फटके पाहायला मिळतात. कमालीची फलंदाजी, चांगले बॅटिंग, एक्सलंट पीस ऑफ बॅटिंग. यावेळी मात्र आपण पाहतो अगदी विकेट टाकलेला चेंडू पडल्यानंतर आत आला आणि फलंदाजाला मात्र आपण पाहतोय पूर्णपणे बीट करणारा हा चेंडू पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी. षटक क्रमांक आपण पाहतोय पहिला संपुष्टात आले आणि एका षटकानंतर 11 धावा धावफलकावर लागल्यात.
13 ऑन दी बोट. धावफलकावरती 13 धावा लागल्यात. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं चालू आहे. साहिल खांबे मात्र आपण पाहतोय अगदी क्वालिटी गोलंदाजी करत असताना चांगला चेंडू लो व फुल टॉस होता. केदार बिर्जे आणि प्रशांत मोहरे संघाचे दोन्हीही अगदी महत्त्वपूर्ण असे खेळाडू आहेत. 1 to go लास्ट बॉल या षटकातील. प्रशांतच्या बॅटमधून फटका अगदी चांगला आलाय म्हणून डिक्लेअर रिजनला हा चेंडू जाईल. षटक क्रमांक दुसरा मात्र आपण पाहतोय संपुष्टात आले. धावफलकावरती 15 धावा लागल्यात. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतोय पहिल्या षटकात 11 धावा आल्या. त्यानंतर साहिलने मात्र अगदी अफलातून ओव्हर टाकली आणि साहिलने केवळ 4च धावांचं षटक इथे टाकले. कमाल केले साहिलने. धावसंख्येचा ग्राफ मात्र आपण पाहतोय कमालीचा खालावत असताना पाहायला मिळते. केदार बिर्जे आणि प्रशांत मोहरे दोन्ही खेळाडूंकडे चांगल्या पद्धतीचा कॅलिबर आहे, पोटेन्शियल आहे, मोठमोठे फटके ते खेळू शकतात. आदित्य पडते गोलंदाजी मार्कवरती येतो. एक यंगस्टर आहे. मागील मॅचमध्ये अगदी अद्भुत मारा आदित्याने केला होता. आदित्य याने केला होता आणि आता पाहूया आदित्य कशा पद्धतीने गोलंदाजी करणार. पहिला चेंडू अगदी चांगल्या टप्प्यावरती ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता गोलंदाज फलंदाज केदार बिर्जे याचा. सिंगल स्पेटी या चेंडूवरती सुद्धा. संघाची धावसंख्या मात्र आपण पाहतो 1 ने उंचावते. धावफलकावरती मात्र 16 धावा पाहायला मिळतात. चांगला मारा. नवचोन तिघोडे आणि विसीएन कुरुळ दोन्ही संघ आपण पाहतो अगदी दिग्गज आहेत. बेस्ट वर्सेस बेस्ट अशा पद्धतीचा सुद्धा सामना ते पाहायला मिळतोय. चांगला फटका केदार बिर्जेच्या बॅटमधून. साहिल खांबे आहे आणि त्याने टिपला नेत्रदीपकाचा कॅच. केदार बिर्जे जाईल बॅक टू द पवेलियन. 1 more विकेट डाऊन फॉर टीम विसीएन कुरुळ. आदित्य पडते मात्र आपण पाहतोय मैदानावरती फलंदाजांची त्रिदा तिरपीट उडवणारी गोलंदाजी करतोय. कुरुळ संघाच्या फलंदाजांना सळोकी पळ करून त्याने सोडले. या आधीच्या मॅचमध्ये सुद्धा आपण पाहतो अशिर संघाविरुद्ध अगदी दमदार गोलंदाजी त्याने केली होती. राहुल पाटील नवीन फलंदाज पाहायला मिळतोय. पाहूया आता राहुल कशी बॅटिंग करेल. मागील मॅचमध्ये 1-4 धावा पाहिजे असताना राहुलने षटकार लगावला होता. तोच राहुल आता बॅटिंग करण्यासाठी आलाय. चांगला चेंडू कमालीची गोलंदाजी. व्हॉट अ फॅन्टास्टिक पीस ऑफ बॉलिंग बाय आदित्य. फलंदाजांना अगदी चान्स देत नाहीये. पूर्णपणे बॅट्समनला रोखून ठेवणारी गोलंदाजी त्याच्याकडून मात्र पाहायला मिळते. राहुलच्या बॅटमधून फटका अगदी चांगला आलाय पण तो डिक्लेअर रिजन आहे त्यामुळे किंवा सिंगल्स मिळेल या चेंडूवरती सुद्धा. संघाची धावसंख्या मात्र आपण पाहतो 1 ने उंचावते आणि धावफलकावरती केवळ 17 धावा पाहायला मिळतात. राहुलच्या बॅटमधून फटका जरूर मोठा आलाय परंतु पिंट्या देते आहे. त्याने टिपला एक शानदार कॅच. अजून एक खेळाडू जातोय तंबू मध्ये परत. अगदी आपण पाहतोय रेग्युलर इंटरवल्सने मात्र ते विकेट पडत असताना पाहायला मिळतात. एका मागोमागे एक ठराविक धावसंख्याच्या अंतरानं ज्या विकेट पडल्यात ना त्याच्यामुळे कुरुळ संघ पूर्णपणे आता एक वेगळ्या पद्धतीच्या प्रेशरमध्ये आहे आणि अंडर प्रेशर खेळत असताना पाहूया कुरुळ संघाचे फलंदाज आता कशा पद्धतीने फलंदाजी करणार. यश घाडगे पाहायला मिळते स्ट्रायकिंग एंडवरती. जर आपण पाहिलं तर आतापर्यंत 4 खेळाडू गमावलेत. ते बॅटिंग करणाऱ्या संघाने कुठेतरी बॅटिंग करणारा संघ विसेन कुरुळ संघ आपल्या लौकिकाला साधेशी कामगिरी करत नाहीयेत. प्रशांत मोरे मात्र आपण पाहतो अगदी एका बाजूने उभा आहे.
चांगला चेंडू, चांगला चेंडू, परंतु बॅट्समनच्या रीच पासून चेंडू थोडा दूर ठेवलाय आणि त्याच कारणास्तव मात्र आपण पाहतोय हा चेंडू एक्स्ट्रा आहे असं पंचांनी कळवलंय. संघाची धावसंख्या मात्र आपण पाहतोय 18 पर्यंत पाहायला मिळते. कमालीचा चेंडू ते पाहायला मिळतो. लेग बिफोर विकेट लाऊड अपील, परंतु या अपील मध्ये मात्र आपण पाहतो उत्साह जास्त होता आणि त्याचमुळे मात्र आपण पाहतोय पंचाने सांगितलं की या चेंडूवरती फलंदाज सुरक्षित आहे. आदित्य पडते सुद्धा आपण पाहतो या मॅच मध्ये कमालीची गोलंदाजी केली. केवळ 3च धावांचे षटक येथे त्याने टाकले. पहिल्या षटकात 11 धावा, त्यानंतरच्या षटकात केवळ 4च धावा आणि तिसऱ्या षटकात केवळ 3च धावा आल्या. धावसंख्येचा आलेख मात्र प्रत्येक षटक गणिक पूर्णपणे खालवलेला पाहायला मिळतोय. ओमकार वर्तकला मात्र आपण पाहतो यावेळी कुरुल संघाविरुद्ध नवशिवन धिगोडी संघाने 4थ्या षटकात गोलंदाजीसाठी पाचारण केलेलं आहे. ओमकार वर्तकने मागील मॅच मध्ये सुद्धा अगदी चांगल्या टप्प्यावरती मारा केला. आता पाहूया तो कशी गोलंदाजी करेल. डावखुराक गोलंदाजी आहे आणि नेहमीच लेफ्ट हँडर गोलंदाज क्रिकेटमध्ये सक्सेसफुल होत असतात. पहिला चेंडू पडल्यानंतर टर्न होणारा चांगल्या पद्धतीच्या टप्प्यावरती हा चेंडू टाकला. चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय कट करतोय चेंडू. चांगला कटर पाहायला मिळतोय ओमकारच्या माध्यमातून. धावसंख्या मात्र आपण पाहतोय केवळ 18 पर्यंत सीमित झालेली पाहायला मिळते. येथे मात्र अगदी लॉलीपॉप चेंडू होता, पुल केलाय डीप मिडकडे बाहेर. एक भला मोठा षटका प्रशांतच्या बॅट मधून. तिथे तुम्ही जर प्रशांतच्या स्लॉट मध्ये गोलंदाजी केली ना तर असेच फटके पाहायला मिळतील. हा चेंडू मात्र आपण पाहतोय अगदी खराब पाहायला मिळतोय. एक षटकार आला आणि त्यानंतर गोलंदाजीची बदललेली मानसिकता आपण पाहतोय. कारण क्रिकेटमध्ये ज्या ज्या वेळी मोठे फटके येतात ना, मग कितीही अनुभवी खेळाडू असो तो थोडासा स्वैरी गोलंदाजी करतो आणि तेच चित्र, तोच सिनारिओ मैदानावरती मात्र पाहायला मिळतोय. फटका फसलाय, मिस टाइम आहे, कॅच होण्याची पॉसिबिलिटी. सुमितने आणखीन एक शानदार कॅच टिपलाय. फलंदाज प्रशांत मोरे जाईल तंबूत परत. बिग ब्लो फॉर टीम VCN कुरुल. आणि आपण पाहतोय राजा गोंधळी यांच्या बॅटमधून फटका चांगला आला आणि इथे मात्र कॅच ज्या पद्धतीने घ्यायची होती त्या पद्धतीने घेतली नाही आणि त्याचमुळे मात्र आपण पाहतोय हातातील हा कॅच मात्र निसटलाय. आपण पाहतोय नवीन खेळाडू राजा गोंधळी पाहायला मिळतोय. एक एक्सपिरियन्सचा खेळाडू आहे, 40+ हा खेळाडू पाहायला मिळतो आणि आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती त्यांच्या बॅटमधून अगदी चांगला फटका सुद्धा पाहायला मिळाला. ओमकारचा पुढील चेंडू. ओहो, यावेळी फर्निचर डिस्ट्रॉय केलंय. क्लीन बोल्ड केलंय राजा यांना आणि आणखीन एक विकेट तंबूत परत. VCN कुरुल संघाचा डाव मात्र आपण पाहतो अगदी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळलेला पाहायला मिळतोय. कोणत्याही खेळाडूला मैदानावरती टिकाव धरण्यामध्ये यश आलं नाहीये. अगदी आपण पाहिलं पिंट्याने सुरुवात चांगली केली होती. प्रशांत मोरे मात्र आपण पाहतोय चांगली बॅटिंग केली त्याने, पण तो बाद झाला आणि त्यानंतर कोणताही खेळाडू मैदानावरती टिकाव धरताना पाहायला मिळत नाहीये. ओमकार वर्तकचा अंतिम चेंडू. हा खूप टप्प्याचा चेंडू आहे आणि बराचसा बाहेर आहे. सो यस, अंपायर सेज इट्स वाईट. नाउ स्कोर मूव्स ऑन. 28 over number 4th in the progress. 1 to go.
ओमकार इट्स रेडी ऑन हिज ट्रॅक. हा चेंडू मात्र आपण पाहतो अगदी चांगला. इथे मात्र चांगली गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी. ओमकार सुद्धा आपण पाहतोय चांगला मारा करतोय. षटक क्रमांक 3 झाले संपुष्टात आणि 29 धावा पाहायला मिळाल्या 4थ्या षटकानंतर. चार षटकांचा हा सामना होता, त्यामुळे जिंकण्यासाठी 30 धावसंख्येची आवश्यकता असेल. टॉस करण्यासाठी यायचं आहे. पुढील सामन्यासाठी मंगळमूर्ती थळ आणि सागाव. सागाव आणि मंगळमूर्ती थळ या दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आपण नाणेफेक करण्यासाठी त्वरित आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. VCN कुरुळ आणि नवजीवन तिकोडी या दोन संघादरम्यान सामना जिंकण्यासाठी आपण पाहतोय 30 धावसंख्येची आवश्यकता आहे टीम नवजीवन तिकोडी संघाला. पिंट्या पाटील आणि सुमित पाटील ही ओपनिंग पेअर आपण पाहतोय. केदार बिर्जे सज्ज झालाय गोलंदाजी मार्क वरती. पहिल्या चेंडूवरती अगदी स्वॅगने स्वागत केलंय, मोस्ट वेलकम केलं केदार बिर्जे याचा पिंट्या याने. ओहो, यावेळी मात्र आपण पाहतो अगदी सरप्राईज चेंडू पाहायला मिळाला. थोडासा भुसकाळात आणि समर्वात पाहायला मिळाला. फलंदाज पिंट्या पाटील. जर आपण टार्गेट पाहिलं विजयासाठी तर अगदी फार मोठा असं नाहीये.
केवळ 30 धावा करायच्या आहेत. आता मात्र रन बॉल इक्वेशन पाहायला मिळते. हा चेंडू मात्र आपण पाहतो ऑप्शनच्या बराचसा बाहेर अगदी वेगात टाकलाय, परंतु अंपायर्सने कळवले की येस इट इज वाईट. संघाची धावसंख्या मात्र आपण पाहतो 1 ने उंचावते. धावफलकावरती 7 धावा लागतायत. हा चेंडू मात्र आपण पाहतो अगदी सबमरीन चेंडू पडल्यानंतर अगदी वेगाने निघून गेलाय. यष्टीरक्षकाचा वेध करणारा हा चेंडू पाहायला मिळतोय गोलंदाज केदार बिर्जेद्वारे. केदार सुद्धा आपण पाहिलं मागील 2 वर्षामध्ये गोलंदाजीमध्ये खूप सारी इम्प्रूव्हमेंट केली याने. पुन्हा एकदा आपण पाहतोय पिंट्याचा पवित्रा त्यांनी आता ओळखलाय आणि त्याच अनुषंगाने आपण पाहतोय त्याच्याकडून चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. 8 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. पिंट्या विरुद्ध आपण पाहतोय एक वेगळ्या रणनीतीने आता गोलंदाजी करतोय केदार. पुन्हा एकदा आपण पाहतोय हा चेंडू खराब आहे, एक्स्ट्रा आहे. संघाची धावसंख्या मात्र 1 ने उंचावेल आणि धावफलकावरती मात्र आपण पाहतोय धावा लागलेल्या आहेत 9 धावा. यावेळी मात्र आपण पाहतोय कव्वा पॉइंट रिदनला फटका खेळलाय जरूर. यश तेथे आहे, कोणतीही धाव मात्र मिळत नाहीये. चांगलं कमबॅक केदार करणं पाहायला मिळते. हा चेंडू मात्र जर आपण पाहिला तर वाईड आहे. वाईड +1 ओके. 2 धावा मिळतात या चेंडूवर. संघाची धावसंख्या मात्र आपण पाहतोय 2 ने उंचावते आणि धावफलकावरती एकंदरीत धावा लागतात 11. मिस टाइम आहे. चेंडू बराचसा वेळ हवेमध्ये कॅच होण्याची पॉसिबिलिटी आणि इथे मात्र 3ऱ्या-4थ्या अटेम्प्ट मध्ये केदारनं कॅच कॅरी केलाय. पिंट्या जाईल तंबूमध्ये परत. विकेट नंबर फर्स्ट डाऊन फॉर टीम नंबर जीवन दिगोडी. इलेवन ऑन दी पुट आफ्टर फर्स्ट ओव्हर. 11 धावा आपण धावफलकावर पाहतोय. 18 चेंडूत 19 धावसंख्येची आवश्यकता आहे. पहिल्या षटकामध्ये मात्र आपण पाहतोय धावा अगदी चांगल्या पद्धतीने आल्यात. नवीन गोलंदाज आपण पाहतोय क्वालिटी ऑलराऊंडर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि चेंडूला मात्र जर आपण पाहिलं ना तर विकेटच्या दोन्ही बाजूने चांगल्या पद्धतीने कट करण्याची कपॅसिटी असलेला गोलंदाज प्रशांत मोरे पाहायला मिळतं. प्रशांतच्या गोलंदाजीमध्ये नेहमीच वैविध्यपूर्णता पाहायला मिळत असते. अगदी वर्सटाईल गोलंदाजीसाठी प्रशांत मोरे ओळखला जातो आणि नेहमीच एक चांगल्या पद्धतीने मारा करण्यासाठी तो ओळखला जातो. एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू तो आहे आणि आता पाहूया तो कशा पद्धतीने मारा करेल. कारण आता विजयासाठी जर आपण समीकरण पाहिलं तर 18 चेंडू 19 धावा फारसं काही मोठं लक्ष नाहीये. आता मात्र कुरुळ संघाला चांगली कामगिरी करावी लागेल. सुमितने मागील मॅचमध्ये अगदी चांगला नॉक खेळला होता. पहिला चेंडू मात्र आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने टाकला. ही प्रशांतची ओळख आहे आणि चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय या षटकाला प्रारंभ करत असताना प्रशांत मोहरे टॉस करण्यासाठी यायचं आहे. सागाव आणि मंगलमूर्ती थळ. ओहो ते रिव्हर्स अटेम्प्ट जरूर केलाय परंतु या चेंडूवरती सुद्धा धाव येत नाहीये. प्रशांत हा एक हुशार गोलंदाज आहे आणि त्याने मात्र आपण पाहतो अगदी सुमितला तो पूर्णपणे रीड करतोय आणि त्या अनुषंगाने चेंडू रिलीज करतोय. चांगल्या पद्धतीच्या योग्य टप्प्यावरती तो गोलंदाजी करतोय. अचूक टप्प्यावरचा नियंत्रित पूर्ण मारा त्याच्याकडून मात्र पाहायला मिळतोय. कमालची गोलंदाजी त्याच्याकडून पाहायला मिळते. इथे मात्र सुमितच्या बॅटमधून फटका मोठा आलाय. पिंट्या कॅच खाली आणि इथे मात्र आपण पाहतो एक मोठा हादरा. सुमित पाटील जाईल तंबूमध्ये परत.
सूरज खांबे मात्र आपण पाहतोय आता बॅटिंग करण्यासाठी येतोय आणि प्रशांत मोरे मात्र आपण पाहतोय आपल्या नेहमीच्या रिदममध्ये गोलंदाजी करतोय. विकेट त्याने प्राप्त केले. पहिल्या तिन्ही चेंडूवरती एकही धाव त्याने खर्च केली नाहीये. 18 चेंडू 19 धावा असं इक्वेशन होतं. त्याच इक्वेशन आता मात्र 15 चेंडू 19 धावा असं बनलेलं आहे. त्याला कारण आहे प्रशांतने केलेली अगदी अप्रतिम अवर्णनीय अशी गोलंदाजी. प्रशांत ज्याच्या वेळी आपल्या फॉर्ममध्ये असतो त्यावेळी नेहमीच तो आग ओकत असतो आणि अगदी अचूक टप्प्यावरचा मार तो करतो. यावेळी सुद्धा आपण पाहतो अगदी दैदीप्यमान अशी स्वरूपाची गोलंदाजी त्याने मैदानावरती साकारले. सूरज खांबेचा या चेंडूवरती फटका अगदी चांगला आलाय. टिप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. सिंगल्स मिळते या चेंडूवरती. अगदी अचूक मारा ॲक्युरसी वाली गोलंदाजी पाहायला मिळते. सुमित आणि पिंट्या मात्र आपण पाहतो लवकर बाद झालेले आहेत. साहिल खांबे आणि सूरज खांबे हे दोन्ही बंधू आता पाहायला मिळतात मैदानावरती. येथे मात्र आपण पाहतोय साहिल हलक्या हाताने स्टीअर करतो चेंडूला. चेंडू मात्र पॉइंटच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षकच्या चेंडू मागे पोहोचेपर्यंत सिंगल मात्र अगदी वेगात कंप्लीट केलेली आहे. या षटकाने मात्र आपण पाहतोय मॅचमध्ये थोडीशी रोमांचकता निर्माण केली, रोमहर्षकता निर्माण केली. प्रशांतने मात्र आपण पाहतोय अगदी दर्जेदार गोलंदाजी या षटकात केले. शेवटचा चेंडू प्रशांत मोहरे याचा या षटकातील. हा चेंडू मात्र आपण पाहतोय एक्स्ट्रा आहे, वाईड आहे आणि वाईट चेंडू हा नेहमी वाईटच असतोय कारण वाईट चेंडूमुळे नेहमीच संघाला एक चेंडू अतिरिक्त मिळत असतो. समोरच्या संघाला एक धाव सुद्धा अतिरिक्त मिळत असते. धाव फलकावरती मात्र आपण पाहतोय संघाची धावसंख्या 14 पाहायला मिळते. येथे मात्र सूरज खांबेच्या बॅटमधनं स्वीप केलेला फटका 6 धावांसाठी येतो. एक भला मोठा षटकार. वीस धावा धावफलकावर लागल्यात आणि येथे मात्र आपण पाहतोय मिस टाइम आहे. प्रशांत कॅच खाली जरूर गेलाय परंतु चेंडू मात्र टिकला रिझनला गेलाय. संघाची धावसंख्या मात्र आपण पाहतोय 21 धावा धाव फलकावरती लागलेले आहेत. विजयासाठी अजूनही जर आपण विचार केला तर 11 चेंडूंमध्ये 9 धावसंख्येची आवश्यकता आहे. 11 चेंडू 9 धावा असं इक्वेशन पाहायला मिळते. ओहो चांगला चेंडू डान्सिंग डाऊन द विकेटने साहिल हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न जरूर करत होता परंतु पिंट्या सुद्धा आपण पाहतो अगदी चांगला मारा करतोय. साहिलच्या बॅटमधनं फटका अगदी चांगला आलाय आणि इथे मात्र आपण पाहतोय सिंगल येते या चेंडूवरती. मॅच अगदी रफ अँड टफ क्लोज टू क्लोज पाहायला मिळते. 22 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. षटक क्रमांक 3 पाहायला मिळते. सूरजचा फटका फसलाय. मिस टाइम आहे.
कव्हर्स पॉइंटला आपण पाहतोय राजा आहे तेथे. चांगला कॅच राजा गोंधळे मातपर्त. विजयासाठी 8 चेंडूंमध्ये 8 धावसंख्येची आवश्यकता आहे. 8 चेंडू 8 धावा असं इक्वेशन पाहायला मिळते. रन बॉल इक्वेशन. प्रसाद मात्रेला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. परंतु आपण जर आता पाहिलं तर नवचून दिगोड संघाने त्यांचे ती ओपनिंग बॅट्समन होते अगदी लवकर गमावलेले आहेत. शुभम पाहायला मिळतो आता बॅटिंग मार्कवरती. चांगला चेंडू, परंतु लेग स्टंपच्या बाहेर आहे. आउटसाइड ऑफ द लेग स्टंप चेंडू असल्या कारणानं पंचाने सांगितलं की येस इट इज वाईट. 23 धावा धावफलकावर लागल्यात. 8 चेंडू 7 धावा समीकरण पाहायला मिळते. पुन्हा एकदा आपण पाहतोय प्रसाद यावेळी अगदी वेगात चेंडू टाकतोय आणि ह्या चेंडूवरती मात्र आपण पाहतोय धाव मिळत नाहीये. चांगला मारा म्हणावं लागेल. शेवटचा चेंडू. ही मॅच मात्र आपण पाहतो अजूनपर्यंत जर आपण पाहिली ना तर अगदी एकाच लेवलवरती आहे. 7 चेंडू 7 धावा. इथे मात्र आपण पाहतोय सिंगल इथे कंप्लीट केले आणि आता मॅच मात्र अगदी लास्ट मोमेंटला जाऊन पोहोचलेली आहे. विजयासाठी 6 चेंडूंमध्ये 6 धावसंख्येची आवश्यकता. मॅच मध्ये काय घडणार, कोण जिंकणार, कोण हरणार ते पाहणं सुद्धा रंगतदार ठरणार. येथे मात्र आपण पाहतोय केदार बिर्जेने 11 धावा जरूर दिल्या पहिल्या षटकात, पण त्यानंतर अगदी सेम अवस्था जर आपण पाहिली ना तर दिगोडी संघाला सुद्धा पाहायला मिळाली. ज्या पद्धतीने कुरुळने पहिल्या सत्रात कामगिरी केली होती त्यामुळे या मॅच मध्ये अजूनही खूप सारा दमखम बाकी आहे. या मॅच मध्ये एक वेगळ्या पद्धतीचा माहोल निर्माण झालाय आणि पाहूया आता अंतिम षटकासाठी कुरुळ संघाकडून कोणता गोलंदाजीला येईल. अंतिम षटकासाठी मात्र आपण पाहतोय कर्णधाराने किरण घुगे याच्या हाती चेंडू सुपूर्द केलाय. जिथे नवशिवन तिकोडी संघाला 6 चेंडू 6 धावा करायच्या आहेत. मॅच अगदी रंगतदार अवस्थेत आलेली आहे. कोणी प्रेडिक्ट सुद्धा केले होते की ही मॅच अशा पद्धतीने रंगेल, परंतु साहिल खांबे मात्र आपण पाहतो एक बाजू लावून अजूनही बॅटिंग करतोय. परंतु बाकी जे महत्वपूर्ण खेळाडू होते ना टॉप ऑर्डरची होती ती मात्र लवकर परतले. नवचून दिगोडी संघाची किरण सज्ज होते आपल्या मार्कवरती. पहिला चेंडू अगदी वेगात चांगल्या टप्प्यावरती हा चेंडू पाहायला मिळालाय. डावखोरा गोलंदाज आहे आणि पहिल्या चेंडूवरती मात्र आपण पाहतोय फलंदाजाला पूर्णतः बीट केले. आता मात्र 5 चेंडू 6 धावा असं इक्वेशन पाहायला मिळते. चांगला मारा. पुन्हा एकदा चांगला चेंडू येथे पाहायला मिळालाय. सलग दुसरा चेंडू सुद्धा निर्धाव गेलेला आहे. आउट नाहीये. दोन्ही बॅट्समनने लक्षात घ्या, दोन्ही बॅट्समनने क्रीज चेंज करणं आवश्यक आहे तरच तुम्हाला ही धाव घेता येईल. मैदानावरती किरण घुगे अगदी कमाल करतोय. 4 चेंडू आणि आता 6 धावा. लक्षात मात्र अवघड झालेला आहे. काही वेळापूर्वी असं वाटलेलं की नवचून दिगोडी हा सामना अगदी एकतर्फी जिंकेल, पण आता जर आपण पाहिलं तर सामना होता कुठे आणि आता सामना आला कुठे. आता मात्र आपण पाहतोय कुरुळ संघाचा कॉन्फिडन्स उंचावलाय. येथे मात्र फटका चांगला आलाय, कॅच होण्याची पॉसिबिलिटी आणि येथे कॅच मात्र आपण पाहतो अगदी 3ऱ्या-4थ्या अटेम्प्ट मध्ये टिपलाय. पहिले तिन्ही चेंडू निर्धाव आलेत. 6 चेंडू 6 धावा.
आणि आता 3 चेंडू 6 धावा. कुरुळ संघाचा पहिला सामना सुद्धा काहीसा असाच होता आणि सेकंड मॅच मध्ये सुद्धा अगदी सेम सिनारिओ. परंतु जर आपण पाहिलं ना तर जो बॅट्समन होता शुभम, त्याने जर सिंगल काढून दिली असती तर मॅच नक्कीच सोपी झाली असती. साहिल खांबे आपण पाहतो ज्याच्याकडे कॅपॅसिटी आहे परंतु त्याला स्ट्राईक मिळत नाहीये आणि जोपर्यंत साहिल खांबे नॉन स्ट्राईक एंडला राहील तोपर्यंत मात्र दिघोडे संघासाठी अगदी कठीण असं हे आव्हान असेल. नवीन खेळाडू आपण पाहतोय विश्वनाथ बॅटिंग करण्यासाठी आलाय आणि इथे काय घडलं जाते तर आणखी एक खेळाडू तंबूमध्ये परत. क्रिकेट हा खेळ जो आहे ना हा अनिश्चिततेचा आहे. कधी या खेळामध्ये राजाचा रंक होईल आणि कधी रंकाचा राव होईल हे सांगू शकत नाही. क्रिकेट राजकारण संघ कधी रंग बदलतील याचा नेम नसतो आणि तेच पाहायला मिळतं मैदानावरती. कारण पहिल्या 3 षटकांपर्यंत जर आपण पाहिलं ना पहिल्या इनिंग मधील 4 षटकं, दुसऱ्या इनिंग मधील 3 षटकं, यापर्यंत नवजीवन दिघोडी संघाचं अगदी 99% वर्चस्व या मॅच वरती होती. परंतु किरण घुगे या गोलंदाजाने अगदी जबरदस्त गोलंदाजी केली. जेथे 6 चेंडू 6 धावसंख्येची आवश्यकता होती त्यांनी मात्र तिथून मात्र आपण पाहतोय त्यांनी या मॅच मध्ये आपल्या संघाला शिरकाव करून दिला आहे आणि VCN कुरुळ संघाचा पारडं आता मात्र वरचढ पाहायला मिळते. पहिले 4ही चेंडू निर्धाव गेलेत. आता मात्र या मॅच मध्ये एक वेगळ्या पद्धतीचा माहोल निर्माण झालाय. मॅच मध्ये जबरदस्त असं सिनारिओ इथे पाहायला मिळते आणि कुठेतरी आपण पाहतो या मॅच मध्ये दिघोड संघ आता मागे पडत असताना. परंतु जर आपण पाहिलं आजच्या मॉडर्न क्रिकेटच्या मॅचेस सांगायचं झालं तर एका मोठ्या फटक्यापासून दिघोडी संघ दूर आहे. परंतु किरण घुगे मात्र मैदानावरती अफलातून गोलंदाजी करतोय, कमालीची गोलंदाजी करतोय. आणि येथे काय घडलं जाते तर सिंगल आले आणि साहिल खांबेला मात्र आपण पाहतो अगदी 5ही चेंडूवरती नॉन स्ट्रायकिंग एंडवरती ठेवले आणि किरण घुगे या मॅच मध्ये मात्र आपण पाहतो जबरदस्त कामगिरी करतोय. आता मात्र जिंकण्यासाठी एका चेंडूमध्ये 5 धावसंख्येची आवश्यकता. 6 चेंडू 6 धावा. हा सामना किरण घुगेने या सामन्यात केलेली अफलातून दर्जाची गोलंदाजी आणि आता मात्र अंतिम चेंडूवरती षटकर ठोकावंच लागेल. तो फलंदाज ओमकार याला. आता मात्र षटकार मस्ट असणार आहे. जर आपण मैदानावरचे चित्र पाहिलं तर लेफ्ट हँडर वर्सेस लेफ्ट हँडर असे पाहायला मिळते. दोन्ही खेळाडू लेफ्ट हँडर आहेत आणि ज्यावेळी 2 डावखुरे खेळाडू आमने सामने येतात ना त्यावेळी मात्र एक रंगतदार चित्र पाहायला मिळते. हा चेंडू निर्णायक असणार आहे. या चेंडूवर काय घडणार, कोणता संघ जिंकणार, गुलाल कुठे जाईल, या मॅच मध्ये क्रिकेट जिंकेल, क्रिकेटच्या पटलावरचा संघर्ष जिंकेल, पण विजयाचा आनंद कोण साजरा करणार, कुरुळ असेल की दिघोडी असेल. अंतिम चेंडू, निर्णायक चेंडू, सामन्याचा रिझल्ट ठरवणारा चेंडू घेऊन किरण घुगे सज्ज झालाय. What a fantastic and phenomenal bowling by किरण घुगे. आज मात्र किरणने सर्वांना प्रभावी केले आणि जिथे 6 चेंडू 6 धावा पाहिजे होत्या तेथे मात्र त्याने केवळ एकच धाव दिली आणि आपल्या संघाला अभूतपूर्व असा विजय प्राप्त करून दिलाय. मंगळमूर्ती थळ आणि सागाव आपण टॉस करण्यासाठी त्वरित यायचं आहे. 2 मिनिटाच्या आत दोन्ही संघांना यायचं आहे आणि जो संघ हजर राहणार आहे त्याला